आस्किंग रन रेट आहे. डीप मध्ये मिड विकेट सोबत डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक मिड ऑन आतमध्ये पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकिंग एंडला करण ठोंबरे. फुल टॉस होता स्लॉग स्वीप सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर करणने आगाज केला. डावाची सुरुवात षटकाराने. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सध्या तैनात करण्यात येते. डीप मध्ये मिड विकेट मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये अनिकेत राऊंड द विकेट. इनसाइड आउट. कवच मधून हा चेंडू चालला वेगाने सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकारानंतर येतो आहे चौकार. दोन या ठिकाणी येतात मोठे फटके. षटकारानंतर चौकार आला. दोन चेंडूंमध्ये 10 धावा जिथे आस्किंग रन रेट 12.50 आहे. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा यस्ताना खेटून आता येत आहेत ते यष्टी रक्षक निलेश मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. अनिकेत पुन्हा एकदा राऊंड विकेट. फुल टॉस होता. पुन्हा एकदा लॉंग लेग निवडलंय. टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन 4 रन्स. आता डोकेदुखी ठरलाय कुठेतरी. जल्पेश भोईर लगेच गोलंदाजाकडे जात असताना आपण त्यांना बघितलं. कारण 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके. 14 धावा धाव फलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आता रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी येत आहेत जल्पेश भोईर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आतमध्ये आणण्यात येत आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बाहेर काढण्यात येईल. त्यासोबत ऑन साईडला मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये मिड ऑन मिड ऑफ सोबत बिहाइंड द विकेट बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅन पॉइंट आणि फाईन लेग आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतो अनिकेत. ऑन साईडला 4 चेंडूंमध्ये धावा वसूल करतायत ते करण ठोंबरे. 20 2 षटकार 2 चौकार. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो करण. सुरुवात त्याने इतकी दमदार केली. अनिकेत कसा बाउन्स बॅक करेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक. ओव्हर द विकेटने आला. सन्मान ते घ्यायचे. आपण बघतोय SMD स्पोर्ट्स लाईव्हचे प्रमुख या पण आपला देखील सत्कार केला जाणार आहे. नरेश दादांना विनंती करतोय. नरेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. SMD स्पोर्ट्स लाईव्ह मॅच सुरू ठेवायचे करण. फुल टॉस होता. पुन्हा एकदा मोठा
32 या आकड्यावरती, ज्यामध्ये 4 दैदिप्यमान षटकार 32 आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 32 वरती धावफलक सध्या पोहोचलेला आहे. 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि या षटकामध्ये आणखी एक यंगस्टर आला, तो बॉलिंग मार्कवरती ओमकार मोरे. ओपिनियन अजूनही मला आठवलं पहिल्या मॅच नंतर जे निलेश म्हात्रे यांनी दिलं होतं की जल्पेश भोईर नंतर कोणता गोलंदाज मला गवसलाय, तर तो आहे ओमकार. तो बॉलिंग मार्कवरती तयार. समोर आकाश ठोंबरे. 18 मध्ये 18. ऑफ स्टंपचा थोडा बाहेर पिचिंग केली होती ओमकारने. बाहेरच्या बाजूने या ठिकाणी हलकासा वळण घेत असताना चेंडू पाहायला मिळाला. वळण घेत असताना आउटस्विंग. पहिला चेंडू होतो निर्धाव. 17 मध्ये आता 18. पहिल्याच षटकामध्ये 32 आलेले आहेत. भरपूर मोठं षटक, ज्या षटकाने या डावाला पूर्णपणे कल्लाटणी दिली आहे. तयार होतात गोलंदाज पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेट. ओमकार मोरे. फुल टॉस होता. ड्राईव्ह करतात मिडॉनला. जल्पेश यांच्या हातामधून चेंडू निसटला आणि 1 रन कंप्लीट झाले. सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलाय ते 33 वरती. मिडॉनच्या वरतून खेळायचं होतं आकाशला. स्वतःवरती थोडेसे त्या ठिकाणी नाराज होत असताना पाहिल्या मिळाले. ड्राईव्ह करण्यात आलं होतं आणि थोडा चेंडू निसटला आणि त्या वेळातच 1 रन कंप्लीट. करण ठोंबरे ऑन अ स्ट्राईक. स्विच हिटच्या माध्यमातून ठिकाणी दिसण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू येतोय तो निर्धाव. ओमकार या ठिकाणी कमबॅक करतात. पहिल्या जरी षटकामध्ये 32 धावा गेल्या असल्या तर ओमकार मोरेचं कमबॅक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आला. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये गरज आहे ती 17 धावसंख्येची या सामन्यामध्ये. तयार होतात गोलंदाज ओमकार. किती हळूवार पद्धतीने रनवे मध्ये पाहायला मिळतात. रिलीज पॉइंटला हलकीशी जम्प घेतात आणि त्यानंतर फोर्सने हा चेंडू रिलीज करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक निर्धाव चेंडू होतो. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न करत होते करण त्या ठिकाणी. या षटकामध्ये आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू आलेले आहेत. 1 रन सिंगल आपण बघितली. धावफलकावरती आहेत त्या 33. सामन्यामध्ये समीकरण 17ची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 14. 14 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा आला राऊंड विकेटने ओमकार. इनसाइड आउट गॅप मध्ये खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. मोठी गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. तेजस चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून. फेक करतायत. थोडी बाजूला फेकी आलेला आहे. 2 रन्स कंप्लीट केल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न होता परंतु मिळतील त्या फक्त 2 धावा आणि धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचलोय पुढे. ते म्हणजेच 35 या आकड्यावरती धावफलक आपण बघतोय सध्या. 50 लक्ष होतं पहिलं षटक. 32 झालं. त्यानंतर आतापर्यंत या षटकामध्ये आल्या तर धावा 3 धावा षटकातील असेल शेवटचा चेंडू. ओमकार सफल झाला. लेफ्ट केलाय चेंडूला आणि दांडीगुल. अनुमान चुकीचा पाहायला मिळाला. फलंदाजाचा शफल झाल्यानंतर चेंडू लेफ्ट करण्याचा निर्णय त्याचा चुकला आणि गोलंदाजाने लेगस्टिक उखाडली आहे. विकेटचं पतन. 35 वरती पहिला धक्का. गावदेवी खोणीला. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे ते अजूनही 15 धावसंख्येची. त्यानंतर ओमकारने केलेलं कमबॅक. धावसंख्येला लगाम लावणं भरपूर गरजेचं होतं कारण 32 आल्यानंतर अवघ्या उरल्या होत्या त्या 18 धावा 18 चेंडूंमध्ये. रन बॉल इक्वेशन होतं आणि या क्षणाला त्याने धावा फक्त 3 दिल्या आणि 1 विकेट मिळवले. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. 12 मध्ये आता गरज आहे ती 15 धावसंख्येची आणि मैदानाच्या आतमध्ये आता चेंडू आपण बघतोय जल्पेश भोईर यांच्या हातामध्ये. मोठा गावची गोलंदाजी मधली स्ट्रेंथ. जल्पेश सध्या आला तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दोन्ही बंधुराज ठोंबरे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आकाश.
ऑनसाईडला चेंडू चालला डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला तेजसला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं आता आणि सेकंड रन कंप्लीट. असं वाटलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडूला ते उचलत आहेत परंतु लगेचच फेकी करण्याचा त्यांचा इरादा होता. धावा मिळतात त्या 2 धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 37 वरती 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते एकंदरीत आपण बघतोय 11. हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे. ओमकारने जे षटक हाताळलं अवघ्या 3 धावसंख्येचं त्याच पद्धतीनं जल्पेश भोईर यांना देखील या षटकामध्ये किमया करावी लागेल जर धावसंख्या रोखायची असेल तर. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय ज्या ठिकाणी महेश उचलल्या चेंडूला आकाश जावतोय स्ट्रायकिंग एंडला फेकी बाजूला आली आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतायत आकाश टोमरे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला हर्ष टोमरे दोन्ही बंधुराज. 2 चेंडूंवरती 4 येत आहेत धावफलक 39 वरती. 11 धावसंख्येची अजूनही आपण बघितली तर या सामन्यामध्ये गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते आता 10 चेंडू. क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवताय शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षकांत आहे डीप मध्ये आपण बघतोय लॉंग ऑफ आहे ऑफ साईडला डिपिश कप पॉइंट ऑन साईडला काऊ कॉर्नर सोबत मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला चालला डीप मध्ये हा चेंडू महेश धावतोय सिंगल कंप्लीट केले हर्षदने आता थांबवलंय. आता भरपूर रिक्स होती खऱ्या अर्थानं फेकी देखील आले होते स्ट्रायकिंग एंडला आकाश कुठेतरी बाद झाले असते आणि तेच बघितलं हर्षदने कॉल दिला नकार. सिंगलने धावफलक 40 वरती 10 धावसंख्येची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते आता 9 चेंडू. तयार होतात गोलंदाज जल्पेश आडव्या बॅटने या ठिकाणी हॅमट करतात मिस टायमिंग ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये तेजस या ठिकाणी पाहायला मिळाला सेकंड अटेम्प्ट कॅच घेतली फलंदाज हर्ष ठोंबरे शून्यावरती बाद. वाचल्या असत्या 3 षटकांचा खेळ संपन्न आणि धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचलं ते 43 वरती 6 मध्ये 7 धावसंख्येची गरज 7 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. विकेट पहिल्या सत्रामध्ये जर आपण बघितले गेले होते ते 6 गडी बाद झाले होते बॅटिंग करत असताना बोठा गावचे आणि आतापर्यंत फक्त 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत ते गावदेवी खोणीचे. सो विकेटच्या आधारावरती 6 धावा विजयासाठी पुरेशा असतील.
निर्णायक एक षटक अजूनही बाकी आहे आणि त्या 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 7 धावसंख्येची. 6 विजयासाठी विकेटच्या आधारावरती पुरेशा असतील आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार होतो. उसरकर गावईंकडून विलास भोईर तयार होतात. समोर आहे तो आकाश टोमरे. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज लॉफ केलाय लॉंग ऑन मध्ये हवेमध्ये जास्त काय आणि याच ईर्ष्येने कुठेतरी आकाश टोमरे खेळत होता. मरने से मैं कभी डरता नहीं. आणि इथे एक मोठा फटका जर आला असता तर सामन्याचं चित्र बदललं असतं आणि तोच प्रयत्न होता आकाशचा. तो मात्र बाद झाला. आकाशामध्ये जास्त काळ चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑन सीमारेषेच्या आतमध्ये महेशने सुंदर खेळ टिपला. आकाश बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय तो अमर 5व्या क्रमांकावरती. सामन्याचं समीकरण 5 चेंडू आणि 5 मध्ये 7 धावसंख्येची गरज 5 चेंडूंमध्ये. बॉलिंग मार्कवरती विलास भोईर पुन्हा एकदा तयार. टप्पा पडलाय. बाहेरच्या बाजूने चेंडू वळण घेतोय. अपेक्षा जी होती फलंदाजाची त्या अपेक्षेच्या तुलनेमध्ये हा चेंडू कमी गतीने. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतरचा डॉट बॉल. असं वाटलं देखील होतं पहिल्या षटकामध्ये 32 आल्यानंतर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना येईल. 4 मध्ये 7. बॉलिंग मार्कवरती तयार विलास भोईर. समोर अजय होतेकर. शफल झाल्या. फुलर लेंथ होता. पाठीमागे पायाच्या दयानं गती कमी केली. उचलून फेक करेल. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. 22 धावा मिळत आहेत. फलंदाजानंतर एससी रक्षक बीट झाला. फ्लाइंग स्लीप मध्ये असलेले निलेश मात्रे यांना देखील तो चेंडू भेदून गेला आणि फाईन लेगल्या क्षेत्ररक्षकाने मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवला. धावा त्याला धावफलकावरती 45. 5 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे 3 विजयासाठी 4 धावा पुरेशा असतील. विकेट फक्त या ठिकाणी गेलेले आहेत ते 3. मोठा गावचे 6 गडी बाद झाले होते. विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. 4 धावा पुरेशा. 3 चेंडूंमध्ये विलास तयार. ऑन साइडला नक्कीच मी म्हणेन ते गावदेवी मोठा गावला जिथे कुठेतरी पहिलं षटक जिथे सामना खुला झाला होता आणि त्यानंतर नक्कीच कमबॅक चांगलं राहिलं. संघर्ष नक्कीच केला तो ओमकार गोलंदाजाने, जल्पेश भोईर यांनी आणि विलासने देखील. परंतु 4थ्या चेंडूवरती षटकार आला आणि सामना अर्थातच या ठिकाणी 50 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला तो खोणी संघाने. आपलं अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन त्या मोठा गावचं. पुढच्या स्पर्धेसाठी आपणास शुभेच्छा असतील. क्रिकेटचा संघर्ष संपला आणि क्रिकेटचा संघर्ष संपल्यानंतरचे हे मैत्रीचे संबंध आपल्याला पाहायला मिळतील. हस्तांदोलन या ठिकाणी नक्कीच मोठा गाव संघ खोणी संघाला शुभेच्छा देईल. आणि इथे आपण जर बघितलं तर आता सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. ज्या फलंदाजाने अवघ्या 7 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येचं भारदार असं योगदान दिलं तो आघाडीचा फलंदाज करण ठोंबरे ठरला. गावदेव क्रिकेट संघ कोणीचा सामनावीर.